हाय, मी पूनम सगळ्यांचं तुमचं स्वागत करते. चला, ज्वारीपासून कधी तुम्ही पापड बनवला का चिक काढून? खूप सुंदर होतात आणि पांढरे शुभ्र होतात. तुम्ही कलर पाहू पाहू शकता कसला मस्त आला आहे त्याला. आणि तळल्यानंतर डबल टिबल फुलून तयार होतात. खूप सुंदर मऊसूत आणि पांढरे शुभ्र कलरफुल पण होतात. ज्वारीचे कधी चिक काढून तुम्ही पापड बनवला नसताल, मला माहितीच आहे. म्हणून तुमच्यासंग मी व्हिडिओ शेअर करते. मी असंच तुमच्यासंग न्यू न्यू रेसिपी शेअर करत असते. 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला आज ज्वारीचं चीक काढून कसं ज्वारीची पापड बनवायचे तुम्हाला सांगतेच मी. पाहू शकता तुम्ही, मी पांढरे शुभ्र ज्वारी घेतले. 1 ग्लास घेतले मोजून, काटोकाट घेतले. फुल पण भरू नका, काय नको, आपल्याला अंदाज नाही कळणार. मी दुसरा ग्लास घेत आहे आता. स्वच्छ निवडून घेतलेली ज्वारी आहे. 2 ग्लास घेतले. आता तिसरा ग्लास घेत आहे. 3 ग्लासमध्येच 1 किलो म्हणजे ज्वारी होते. ग्लास थोडासा मोठा आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. आणि चौथा पण ग्लास मी घालून घेत आहे आता. बरोबर 4 ग्लास घातल्यानंतर 1 किलो ज्वारी भरते. माप वगैरे असलं तर तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे मी तुम्हाला ग्लासानं दाखवत आहे. माझ्याकडे माप वगैरे काय नाही. स्वच्छ निवडून घेतलेली 4 ग्लास ज्वारी घ्यायची. पाणी वतून घ्यायचं. स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही त्याचं घाण वगैरे किती निघत आहे पावडर वगैरे लावल्यामुळे. ही पहिला दिवस. मस्त भिजली ज्वारी. स्वच्छ 2-3 खळखळा पाण्याने धुवून घ्यायचं. हे पण म्हणताना आंबस खूप वास येणार नाही घरात पूर्णपणे. पाहू शकता तुम्ही, आंबवलं गेलं मस्त ज्वारी. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ज्वारी. आता दुसरा दिवस. हे पण सेम असंच करायचं. 2 किंवा 1 पाण्याने धुवून घ्यायचं. आता यावेळेस जास्त धुवायचं नाही म्हणताना पूर्णपणे त्याचे हे होते. तिसरा दिवस पाहू शकता तुम्ही किती मस्त वरी पूर्णपणे वरी ज्वारी तरंगत आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून ह्याच्यामध्ये पण पाणी वतून ठेवायचं. वतून ठेवून मग 4-5 वाजता आपण चीक काढण्यासाठी घ्यायचं ज्वारी. पाहू शकता मी 4-5 वाजता घेतले चीक काढण्यासाठी. संध्याकाळच्या वेळेस चीक काढून घ्यायचं म्हणताना चीक मस्त रात्रभर मुरलं जातं. वरलं घाण वगैरे चोथा राहिलं तर वरी येतं. तुम्ही पाहू शकता मी एकीकडं टोपाला वडणी असते ना, नवीनच एक वडणी केली मी, त्याला बांधून घेतले. मिक्सर भांडे घेतले, त्याच्यामध्ये ज्वारी थोडं पाणी जरा ज्वारी घालून वाटून घेत आहे. आणि फॉलो करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता मी टोपाला 2 पदरी वडणी बांधून घेतले. तुम्ही पण लक्षात ठेवा 2 पदरीच बांधून घ्यायचं म्हणताना त्याचं अजिबात एक पण जाऊ द्यायचं नाही, कण वगैरे. लक्षात ठेवा. सेम हेच स्टेप फॉलो करा तुम्ही. 10 चुका टाळल्यानंतर पांढरे शुभ्र होते ज्वारीचे पापड. तुम्ही पाहू शकता मी एका हातानं वतत आहे, एका हातानं असं ढवळून घेत आहे म्हणताना पूर्णपणे चीक आपलं पांढरं शुभ्र खाली जाऊन बसण्यात मदत होते. आता सेम फॉलो असंच करायचं पूर्ण पण प्रोसेस. इकडं ज्वारीचं आपण पूर्णपणे थोडंसं पाणी, थोडंसं ज्वारी घालून पूर्णपणे बारीक पेस्ट करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपण दशेला वगैरे कसं वाटतं ना, तसंच सेम वाटून घ्यायचं. सडायची गरज नाही ना, काय नाही. एका ह्याच्यामध्ये पण होतं. सडल्यानंतर गिरणीतनं तर दळून आणावंच पडतं आपल्याला. मग असं केलं ना खूप सोपं जातं. तुम्ही पाहू शकता मी पूर्णपणे ढवळून घेऊन पूर्णपणे चिक खाली जाऊन तळाला बसतं. खूप साधे सिंपल मी गोष्टी तुमच्यासंग शेअर करत असते. साधीच रेसिपी तुमच्यासंग शेअर करत असते. म्हणून नक्की मला फॉलो करायला विसरू नका. आता दुसऱ्या पाटीत मी पाणी घेतले होते मगाशी, ते पूर्णपणे आपण वरलंच होता त्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं. ते पण थोडंसं हातानं असं ढवळून चीक कसं काढतं सेम तसं करायचं. आता पूर्णपणे ते पाण्यात ठेवायचं, खाली जाऊन बसतं चीक पूर्णपणे. आता सेम हे फॉलो करायचं. मगाशी पूर्णपणे राहिलेली ज्वारी वाटून घ्यायची. खूप सुंदर होतं, पांढरं शुभ्र होतं असं सांगितलं मी. तसं फॉलो केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी पूर्णपणे आता थोडंसं मिक्सर भांडं पण धुवून घालत आहे. नंतर पूर्ण आपलं चीक निघण्यात खूप मदत होते.
आता आपण ते मगाशी पाटीमध्ये पाणी ओतून चीक काढलेलं त्याच्यानं पण असं पूर्ण हातानं दोन्ही हातानं चोळून पूर्णपणे होईल तेवढं चीक काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच ओतून असं पूर्णपणे हातानं ढवळून घ्यायचं. पूर्णपणे आपलं चीक निघण्यात खूप मदत होते. तुम्ही पाहू शकता मी कसं मुठ्ठी बांधून काढते ना, तसंच काढून घ्यायचं पूर्णपणे चीक. मग आपण हे राहिलेल्या ज्वारीच्या चोथा फेकून देणार नाही. ह्याच्यापासून आपण बनवणार खरड काय तर म्हणतात मला माहिती नाही, ज्वारीचे मुटके बनवू, पापड बनवू, खूप चविष्ट लागतात. तुम्ही पाहू शकता चीक किती पांढरं शुभ्र निघालं आहे. आता ही चीक आपण झाकून रात्रभर असंच ठेवणार आहोत साईडला. थोडंसं राहिलेलं वडणीमधलं थोडंसं दाबून पूर्णपणे चीक घ्यायचं आपण. घेतल्यानंतर साईडला प्लेट वगैरे झाकून साईडला ठेवायचं रात्रभरण्यासाठी. चीक एकीकडं होतं, वरलं चोथा वगैरे एका साईडला होतं. आता आपण राहिलेल्या साईडला निघालेल्या चोथ्यामध्ये पाणी ओतून ठेवूया. त्याचे पण मी उद्या तुमच्या संग रेसिपी दाखवते. फेकून देण्यापेक्षा काय तर आपण वेस्ट फेकून देण्यापेक्षा खूप छान होते. तुम्ही न चुकता रेसिपी करचाल, मला माहितीच आहे. सकाळ उठून पाहू शकता तुम्ही चीक किती मस्त दिसत आहे. दुसऱ्या दिवशी पूर्णपणे न ढवळता न हे करता पूर्णपणे पाणी अलगद ओतून घ्यायचं. लक्षात ठेवा, ढवळायचं नाही, नाहीतर चीक वर येतो. अलगदच उशीर लागू दे, 5-6 मिनटं लागतात पूर्णपणे चीक. पाहू शकता तुम्ही तळाला जाऊन चीक बसले. 2 मिनटं ढवळून घ्यायचं पूर्णपणे चीक, मिक्स करून घ्यायचं, गाठी होऊ द्यायचं नाही. लक्षात ठेवा. त्यासाठी काय पापडखार, मीठ, तीळ घालून घ्यायचं. गरम पाणी झालं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी काढायचं. फॉलो करा, लाईक, सबस्क्राईब, शेअर. पूर्णपणे मी पाणी काढून घेत आहे गरम झालेलं. रटा पाण्याला उकळी आल्यानंतर मी मगाशी दाखवलेलं साहित्य घालून घ्यायचं. एक 5 मिनिट वाफ काढून घ्यायचं. उकळी पाहू शकता तुम्ही. रटा उकळी आल्यानंतर आपलं चीक घ्यायचं. चीक घालायच्या अगोदर पण पूर्णपणे ढवळून चीक घ्यायचं, म्हणताना गाठी होण्याचे चान्स नाहीत. तुम्ही पाहू शकता. एकटं राहिलं तर पटकन ओतून घ्यायचं, दोघी राहिलं तर अलगद ओतत घ्यायचं. एकसारखं म्हणताना एक जीव मिक्स करायचं. चीक अजिबात तिथं थांबायचं नाही. प्रोसेस म्हणताना फॉलो करा. अजिबात एक गाठ वगैरे काहीच होणार नाही. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला लास्टला पण दाखवतेच. राहिलेलं पातेल्यात थोडंसं पाणी ओतून कोमट त्याच्यामध्ये ढवळून घेत आहे. असंच पूर्ण एक 15-20 मिनटं लागतं पीठ होण्यासाठी, घट्टसर होण्यासाठी. तुम्ही पाहू शकता थोडं आता घट्ट होत आहे. मगाशी पातळ होतं, आता पूर्णपणे घट्ट होत आहे. एक 30 मिनटं लागतं खरं सांगायला. 30 मिनटं तुम्ही न चुकता असं ढवळा, खूप सुंदर होतात. म्हणजे परत आपल्याला गाठी फोडण्याचे चान्स नाहीत. खूप साधे सिंपल तुम्हाला टिप्स सांगितले. आता घट्ट होत आला आहे, पाहू शकता. हे माझं चॅनल आहे, प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा ह्याला. मी सगळ्यांना खूप असंच गावाकडले रेसिपी मी शेअर करत असते तुमच्या संग. नक्की मला फॉलो करा, लाईक, सबस्क्राईब, शेअर पण करा. पाहू शकता तुम्ही आता घट्ट होत आलं चीक. पाहिलं असेल मी अजिबात 1 सेकंड पण थांबल्याने गर फिरवतच होते, म्हणताना गाठी होण्याचे चान्स नाहीत. दुसरे काय नाही. खूप सुंदर होतात पापड, पांढरे शुभ्र होतात, म्हणून म्हणत आहे. आता राहिलेलं पण पाणी मी ओतत आहे. मी काढून ठेवले होते साईडला, माहिती आहे ना मगाशी पाणी, ते पण ओतून घेत आहे. पाणी आपण जास्तच गरम होण्यासाठी ठेवायचं. कम पडलं तर वरनं घालता येतं. पापडचं काय म्हणतात, ज्वारीच्या पापडला बघा 1 किलो आता माझं चीक होतं, तर मी अर्धं भगोणं निघालं तर 2 भगोणं पाणी ओतले होते. पाहू शकता तर मस्त घट्ट होत आलं चीक आपलं. त्याच्यावर एक अर्धा तास तसंच झाकण ठेवून ठेवायचं. म्हणताना एक अर्धा तास, एक 5-10 मिनटांनी सारखं त्याला ढवळायचं. अजिबात तळाला चीक आपलं चिटकू द्यायचं नाही. मी इकडं पेपर हातरून घेतले. तुम्ही पाहू शकता त्याला पूर्णपणे वरी साय आल्यासारखं झाले. असं चमक मारली का समजून घ्यायचं आपलं चीक पूर्णपणे शिजून तयार झालं आहे. आता पापड करण्यासाठी पूर्णपणे आपलं चीक तयार झालं आहे. मी एका पातेल्यात काढून घेत आहे. तसंच चुलीवर ठेवायचं, थंड होऊ द्यायचं नाही अजिबात. मी एका पातेल्यात काढून घेते, तुम्ही पाहू शकता. तर चला आपण पापड करूया. खूप साधी सिंपल. असं अजिबात नुसतं सोडायचं, थोडंसं फिरवायचं. पाहू शकता तुम्ही.
मस्त होतात, पांढरे शुभ्र होतात. अजिबात कुठं तुम्हाला हे दिसणार नाही गाठ वगैरे. मी सांगितले तसं पूर्णपणे फॉलो करा. अजिबात एक पण गाठ होणार नाही. तुम्ही पाहू शकता एक पण गाठ वगैरे काहीच झाली नाही कुठंच. पूर्णपणे तुम्ही प्रोसेस असं फॉलो केल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की आपण पापड करताना कुठं चुकत आहे, कुठं काय नाही. पूर्णपणे तेव्हाच कळेल. असं तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडल्यानंतर काहीच तुम्हाला कळणार नाही. मी आता कलरचे पापड बनवत आहे. कलर घातल्यामुळे किती मस्त कलर आला आहे पाहू शकता तुम्ही. मी आता हिरवा कलर, गुलाबी कलर, तुम्हाला कुठला आवडेल ते कलर बनवलं तर पण चालेल. मला पिंक आणि ग्रीन आवडतं म्हणून मी बनवले दोन्ही पण. खूप सुंदर दिसतात पापड कलरचे पण. मुलं पण आपल्या आवडीनं खातात. असं भाकर वगैरे नाही खात तर त्यांना पापड तर करून खाऊ घालू शकता. पापड असं कोण खात नाही, समजेजण आवडीनं पापड खातात. आता पूर्णपणे गुलाबी, पांढरे शुभ्र घातले. आता तुम्हाला राहिलेले ग्रीन कलरचे, तुमच्याकडे कॅरी बॅग वगैरे नसलं तर पण आपण एक वडणी किंवा मऊ कापड घ्यायचं, पाण्यात भिजवून घ्यायचं. एका साईडला मी वाळू घातले. तुम्हाला मी दोन्ही पेपर कागदावरले पण दाखवते आणि वडणीवरले पण दाखवते. दोन्ही पण खूप सुंदर होतात. पाहू शकता पूर्णपणे माझे पापड तयार झाले. मी तुम्हाला आता राहिलेलं ते ज्वारीचं चोथा निघालेलं त्याचं सांडगे करून दाखवते कसं बनवते पहा. मी इकडं पापड करतपर्यंत तेवर मी शिजवून घेतलं होते पीठ. आता इथं घेऊन आले. त्याच्यामध्ये थोडंसं लाल चिली फिली, तीळ, चवीप्रमाणे मीठ वगैरे सगळं घालून घेतले. मिक्स करून घेते. असं पापड हातानं थापटून घेतले. तसं नाही पापड नाही झाले तर असं मुटके वगैरे केलं तर पण चालतं. मी हाताने थोडंसं पाणी लावून घेते. असं पापड असं थापटून घेते. मस्त होतात, खूप चविष्ट लागतात. मला आवडले म्हणून परत मी आज 1-2 किलो परत करणार आहे. तेव्हा मला नक्की सांगा, मी तुमच्यासंग व्हिडिओ शेअर करेन. खूप सुंदर होतात. तुम्ही नक्की केल्यानंतरच कळणार तुम्हाला. असं अर्धवट व्हिडिओ सोडलो, पूर्ण अर्धवट माहिती वगैरे ऐकलो तर तुम्ही व्हिडिओ परत म्हणणार बिघडलं वगैरे. पूर्णपणे व्यवस्थित मी पूर्ण माहिती सांगितली, फॉलो करा. पूर्णपणे आता 4-5 वाजता पापड आपले वाळून तयार झालेत. मी कॅरी बॅग वळले, काढून ठेवले. आता वडणीवरले तुम्हाला दाखवते वाळल्यानंतर. एक ग्लासात पाणी घ्यायचं. पाणी घेऊन त्याच्यावर थोडंसं शिंपडून घ्यायचं. शिंपडून घेतल्यानंतर एक 15-20 मिनटं तसंच सोडायचं मस्त भिजण्यासाठी. मग तेव्हाच पापड निघतात, नाही तर निघत नाहीत. भिजू द्यायचं एक 15-20 मिनटं. भिजल्यानंतर पूर्णपणे पापड आपले काढून घ्यायचे. तेव्हा मी पाहू शकता मी पेपरवरले काढून ठेवले कॅरी बॅगवरले. आता तुम्हाला ह्याच्यावरचे मी पापड काढून पाहू शकता. आता भिजलेत, तुम्ही पाहू शकता पूर्णपणे भिजले. त्याचे काठ मोकळं होण्यासाठी तयार झाले. असं अलगद थोडंसं वडायचं वडणीवरले. पूर्णपणे आपले पापड निघण्यात खूप मदत होते. पाहू शकता तुम्ही अलगद पापड निघत आहेत. मी सगळे असंच पापड काढून घेते आणि पंख्याच्या हवेखाली 1-2 दिवस वाळवून घेते. वाळवून घेतल्यानंतर तुम्हाला मी त्याचा कलर मस्त तळल्यानंतर कसं होतात काय नाही तुम्ही पाहू शकता. कलर कसला मस्त आला त्याला, ग्रीन, पिंक, व्हाईट मस्त दिसत आहे ना. मला सांगा कमेंट करून कसं वाटत आहेत. मी ज्वारीचे पापड बनवले. गॅसवर ठेवले कढई छान गरम झाल्यानंतर तेल वतून घेतले. त्याच्यामध्ये कडकडीत ज्वारीचे तुम्ही पाहू शकता. ह्याला काय म्हणतात मला नावच येईना लक्षात. ज्वारीचे मुटके मी इकडे तळून आता पापड पण पटपट तळून घेते. पाहू शकता तुम्ही तळल्यानंतर डबल टिबल फुलतात. ज्वारीच्या पापडामध्ये मी अजिबात मीठ वगैरे काहीच काय म्हणते सोडा वगैरे काहीच नाही घातले. पांढरे शुभ्र आपलं नॉर्मल आहे तसंच केले. मी पूर्णपणे आता पापड तळून घेत आहे. तुम्ही कलर मस्त फुलतात पाहू शकता. आवडलं तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. मी असंच नवीन रेसिपी तुमच्यासंग शेअर करेन नक्की. मी गव्हाच्या चीक कसं काढून रेशनिंगच्या गव्हापासून आपलं कुरडी कशी बनवायची त्याचे पण व्हिडिओ घातले. प्लीज सगळ्यांनी सपोर्ट तिथं जाऊन दाखवा त्याला पण व्हिडिओला. त्या पाहू शकता तुम्ही तळल्यानंतर डबल टिबल होतात. तुम्हाला मी दाखवते साईज. आता हे पिंकवाला पापड घेतले. मी दुसरं एक पापड घेते. तुम्ही पाहू शकता डबल म्हणलं टिबल फुललं म्हणलं तर पण चालेल. तुम्ही पाहू शकता ते पापड किती छोटा आहे, तळलेला पापड किती मोठा आहे. तुम्ही कलर पहा, तुम्हाला खोटं वाटेल. पांढरे शुभ्र झाले. पांढरे शुभ्र होतात तर नक्की ट्राय करा.
मस्त दिसत आहेत ना, पिंक व्हाईट. तळल्या हातानं तुम्हाला मोडून पण दाखवते. मस्त कुरकुरीत सॉफ्ट होतात. न दात नसणारे सत आजोबा वगैरे आवडीनं खातील. बघा तुम्ही, आपण सत खूप आवडीनं खाऊ शकता. मस्त कापसावणी होतात. चला, कसं वाटलं माझा व्हिडिओ आज मला सांगा कमेंट करून. खूप सुंदर दिसत आहेत. तुम्ही व्हाईटवाला पण पाहू शकता. डबल टिबल फुलून तयार झालं पापड. खूप मी साधी गोष्टी सांगितल्या, ते नक्की फॉलो करा. की हे तर खूप चविष्ट लागतं. तुम्ही पाहू शकता. हे तर खरं तळत नाही तर चुलीच्या आरावर भाजून खातात. मी तुम्हाला दाखवा म्हणले, मला वेळ नव्हता तेवढं म्हणून